जळगावच्या एरंडोल येथे 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. लांडापुरा भिलाटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरातून अचानक गायब झाली. नातेवाईकांच्या घरी ही मुलगी संशयास्पद स्थितीत आढळून आली. या मुलीवर 57 वर्षाच्या नातेवाईकांनीच लैंगिक अत्याचार केलाय. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल शहरातील केवडीपुरा येथील एक महिला आपल्या कुटुंबासह लांडापुरा भिलाटी परिसरात राहत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ती महिला घराजवळील शौचालयास गेली होती. त्यावेळी तिची लहान मुलं घरात खेळत होती. काही वेळानंतर ही महिला घरी परत आली. तिची 4 वर्षाची मुलगी घरात दिसून आली नाही. त्यामुळे महिलेनं परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांच्या घरातच संशयास्पद परिस्थितीमध्ये मुलगी दिसून आली. महिलेनं या मुलीला तात्काळ आपल्या घरी आणलं. नातेवाईकांनाच आपल्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानं महिलेला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर महिलेनं तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार संदर्भातील गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास एरंडोल पोलीस करत आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.